हॅलो एव्हरीवन. तर आज खूप दिवसानंतर आमचा प्लॅन ठरला बाहेर जाण्याचा, म्हणजे डिनरला बाहेर जाण्याचा. तर डिनरसाठी जात होतो, तर जॅकेट्स वगैरे घालून जात होतो, कारण ना बाहेर पावसाचं वातावरण होतं आणि खूप थंड अशी हवा चालू होती. कुठे आयसी स्पायसी तिकड चालत काय मग? नाही नाही, नको इथं नको, तर इथं नको, समोर चला. इथं तर कोणी दिसायला पण नाही. आप्पामध्ये जेव्हा याच्याकडे नको, मस्त केलं हे नाही, पण कोणीच दिसणार तिथं. बाहेर जाण्यासाठी निघालो, पण आमचं फिक्सच होत नव्हतं की कुठं जायचं नेमकं डिनरसाठी. ओपन फेरीज किंवा ओपन हॉल किंवा असं एंगेजमेंटला याला त्याला जमतं. तर फायनली इकडं तिकडं फिरून आम्ही आलो आहे इकडं काळेबंधू रेस्टॉरंटला. तर त्याचे 2 ब्रांचेस होत्या, एक बंद झाली आहे आणि त्याच्यामध्ये पण ना थोड्या दिवसापूर्वीच, म्हणजे आम्ही जेव्हा लास्ट टाईम गेलो होतो ना बाहेर डिनरसाठी, तर तेव्हा तिथंच गेलो होतो. आणि तिथल्या शेवग्याची भाजी खरंच खूप टेस्टी आहे. म्हणजे आता ते बंद झालं आहे हॉटेल, पण मग टेस्ट खरंच छान होती. आणि इकडचं पण म्हटलं आता शेवग्याच्या शेंगा आणि भाकरी खूप आवडते आम्हाला तिथली. तर म्हटलं आता तिकडचं नाही तर इकडं तरी येऊन जाऊया आपण. तर मग इकडच्या काळेबंधू रेस्टॉरंटमध्ये आलो होतो आम्ही, जे की आम्हाला जवळच होतं, म्हणजे दोन्ही पण हॉटेल्स जवळजवळच होते, तर रोडवरच होतं, म्हणून म्हणलं मग इथे जाऊया. तर स्टार्टर्समध्ये आम्ही पापड मागवलं होतं, मसाला पापड. आणि इकडं नंतर मग सेम आपला, म्हणजे तिथं गेल्यानंतर सेम हाच मेनू असतो की जी शेवग्याची भाजी आणि बाजरीच्या भाकरी. तर अशा एकदम छान, म्हणजे सेंट तर इतका छान येत होता ना भाजीचा. तर ही भाजी आणि भाकरी ना आम्हाला दोघांना पण म्हणजे फेवरेट आहे, दोघांना पण खूप जास्त आवडते. तर जे पहिलं जे रेस्टॉरंट होतं ना त्याच्यामध्ये एवढं काही नव्हतं, पण हे जे दुसरं आहे ना काळेबंधू रेस्टॉरंट, तर याच्यामध्ये जरा जास्तच म्हणजे छान केलेलं आहे त्यांनी, थोडं हायजीन वगैरे एकदम मेंटेन केलेलं आहे. आणि झाडं वगैरे खूप छान वाटलं मला तरी, म्हणजे बाहेर ॲम्बियन्स वगैरे पण खूप छान आहे. आणि त्यांनी छान असं स्वीट मार्टसारखं पण तिथं ठेवलेलं आहे काउंटरला, त्यांचे मसाले वगैरे. आणि असं काही होता बाहेरचा वेदर, आम्ही जेव्हा जेवण करून निघालो तर बाहेर खूप छान असं छान हवा सुटलेली होती. परत बाहेरचा मोसम असा खूप छान वाटत होता. तर म्हटलं थोडा वेळ आपण, आता जेवण पण खूप फुल झालेलं आहे, तर थोडा वेळ खालीच आपण चक्रा मारूया. आम्ही थोडा वेळ खालीच चक्रा मारल्याच्या नंतर वरती गेलो. तर व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओज बघत राहा. थँक्स फॉर वॉचिंग.